महाराष्ट्राचा काय चित्र दाखवतोय ते आपण पाहतोय। पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या 10 मतदारसंघांचा आढावा घेतला। पश्चिम महाराष्ट्र जो राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, तिथे अजित पवार आणि शरद पवार हे वेगवेगळे झालेत, पण अजित पवार यांना मात्र इथे मोठा धक्का बसताना दिसतोय। उमेश पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवक्ते आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत। उमेश पाटीलजी, पश्चिम महाराष्ट्राचं चित्र जर तुम्ही पाहिलं तर तुमच्यासाठी फार चेहऱ्यावर हसू आणणारं नाहीये। हो, आपला ओपिनियन पोल जो आहे त्याच्यामध्ये जे काही निष्कर्ष आपण दाखवतायत ते काही हसू आणणाऱ्यासारखे नाहीयेत, हे खरं आहे। परंतु अजूनही प्रत्यक्ष मतदानाला वेळ आहे। लोकांना ह्या सगळ्या याच्यामध्ये कन्व्हिन्स होण्याच्या दृष्टिकोनातून फ्लोटिंग वोटर जो आहे तो अजून अंतिम डिसिजन पर्यंत पोहोचलेला नसतो। त्याच्यामध्ये निश्चितपणे बदल होईल आणि हे चित्र जे आहे ते आपल्याला बदललेलं दिसेल। आपल्या ओपिनियन पोलचा मी अनादर करत नाही, शेवटी ते सायंटिफिकरित्या आपण सगळं त्या ठिकाणी वेगवेगळे स्टॅटिस्टिक्स गोळा करून तज्ञ लोकांच्या माध्यमातून ते ओपिनियन पोल तयार झालेले असतात। आम्ही देखील ह्या सगळ्या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालू। ओपिनियन पोल हे लक्षात घेऊन जनमानसामध्ये आणखी कशा पद्धतीनं आपल्या बाजूने ते जनमानस वळवता येईल या दृष्टिकोनातून आमचे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणखी जोमानं कामाला लावून लोकांच्या पर्यंत आमची भूमिका उमेश पाटील जी आहो, तुम्ही तुमची सगळी ताकद महायुतीच्या पाठीशी लावताय, पण या सर्वे मध्ये ओपिनियन पोल मध्ये अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळताना दिसत नाहीये। म्हणजे अर्थात नाशिकचा अजून उमेदवार तुमचा घोषित व्हायचा आहे, तो जर तुमचा झाला तर कदाचित तिथे यश असू शकतं। एक लक्षात घ्या, रायगडची जागा सुनील तटकरे हे ज्या वेळेला सुरुवातीला मोदी साहेबांची लाट होती त्या काळात सुद्धा काही हजार मतांमध्ये अंतर पडून ते पराभूत झाले होते। त्या लाटेमध्ये सुद्धा जवळपास ती जागा सुनील तटकरे साहेबांनी खेचून आणलेली होती। मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे पाहताना राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष म्हणून पाहिलं जात नाही आणि त्याच्यामुळं एकत्रित राष्ट्रवादी असताना देखील लोकसभेमध्ये आम्हाला फारसं यश मिळत नव्हतं। आता त्याच्यामध्ये स्प्लिट झालेला आहे। त्या काळामध्ये सुनील तटकरे साहेबांनी त्यावेळेला नंतरच्या टप्प्यात ती जागा खेचून आणली। बरं, म्हणजे स्प्लिटचा फटका तुम्हाला बसतोय असं तुम्ही अप्रत्यक्षरित्या मान्य करताय आणि तो दिसतोय आपल्याला शिरूर आणि बारामती या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं। उमेश पाटीलजी, तुम्ही राहाच आपल्यासोबत। पश्चिम महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा आणि विदर्भाचा अंदाज घेतल्यानंतर आता वळूयात उत्तर महाराष्ट्रामध्ये। उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 8 जागा आहेत। उत्तर महाराष्ट्राची सुरुवात करूयात नंदुरबार मधून। एसटी मतदारसंघ आहे, आदिवासी बहुल असलेला हा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये हिना गावित भाजपच्या उमेदवार आहेत महायुतीकडून। हिना गावित या इथल्या विद्यमान खासदार आहेत, पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवलाय। काँग्रेसकडून गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार। वंचित बहुजन आघाडीने इथेही आपला उमेदवार दिलाय, हनुमंत कुमार सूर्यवंशी वंचित बहुजन आघाडीकडून इथून उमेदवार असतील, पण टक्कर मात्र काटेकी असणार आहे हिना गावित, गोवाल पाडवी आणि हनुमंत कुमार सूर्यवंशी यांच्यामध्ये। आणि या टक्कर काटेकी असताना कुणाला आघाडी मिळताना दिसते? धक्कादायक आहे थोडंसं। हिना गावित या पिछाडीवर दिसतायत आणि गोवाल पाडवी काँग्रेसचे उमेदवार इथून आघाडीवर दिसतात। खरं तर नंदुरबार हा काँग्रेससाठी प्रचंड महत्त्वाचा असलेला मतदारसंघ, परंपरागत, पण तिथून भाजपनं तो मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला होता। पण 2024ला हा मतदारसंघ कदाचित पुन्हा एकदा काँग्रेसकडे जाऊ शकतो। आत्ताचा ओपिनियन पोलचा अंदाज तर हेच सांगतो। त्यानंतर दुसरा एक मतदारसंघ धुळे। धुळ्यामधून विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे। केंद्रामध्ये मंत्री सुद्धा राहिलेले आहेत, भाजपचे नेते आहेत। आणि महाविकास आघाडीनं इथून शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिलेली आहे। काँग्रेसकडे हा मतदारसंघ आहे। उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसची बऱ्याच मतदारसंघात चांगली ताकद आहे आणि अब्दुल रहमान वंचित बहुजन आघाडीचे नेते जे इथून उमेदवार असतील, या तिघांमध्ये जी टक्कर होणार आहे ती काटेकी टक्कर असणार आहे। आणि त्यामुळे अगदी थोडासा जरी काही बदल झाला मतांचा तरी इथला निर्णय बदलू शकतो। पण सध्या जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये सुभाष भामरे पुन्हा एकदा आपला विजय कायम ठेवताना दिसतायत, पुन्हा एकदा आपली खासदारकी मिळवताना दिसतायत। धुळ्यामधलं चित्र होतं हे। जळगाव भाजपसाठी सुसह्य असलेला हा मतदारसंघ, इथून भाजपनं आपला उमेदवार बदललाय। उन्मेष पाटील इथून खासदार होते, त्यांना उमेदवारी दिली नाही आणि स्मिता वाघ यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली। तर उन्मेष पाटील नाराज झाले, ते शिवसेना ठाकरे गटामध्ये आले, त्यांच्यासोबत करण पवार आले। करण पवार यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी घोषित केली आणि प्रफुल्ल कुमार लोढा इथून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। विजय मात्र इथे सोपा असणार आहे कुणासाठी?
तर भाजपसाठी स्मिता वाघ या इथून सहज निवडून येतील असं चित्र आत्ताचा पोल आपल्याला सांगतोय. पुढचा मतदारसंघ आहे रावेर. रावेरमधला पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिलेली आहे भाजपनं. महायुतीच्या त्या उमेदवार आहेत, पण त्यांच्या विरोधात पक्षामध्ये काहीशी नाराजी सुद्धा आहे. मतदारसंघामध्ये नाराजी आहे. महाविकास आघाडीने इथून श्रीराम पाटील यांना मैदानात उतरवलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ते उमेदवार असतील. जळगाव आणि रावेरचा विचार केला तर एक मोठा बदल घडलेला आहे, तो म्हणजे एकनाथ खडसे यांनी घरवापसी केलेली आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परत गेले, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आहे. दोन्ही मतदारसंघामध्ये फटका बसू शकतो. पण इथे मात्र रावेरमध्ये मतदारसंघामध्ये सोपा विजय दिसतोय रक्षा खडसे यांना, ज्या भाजपच्या उमेदवार आहेत, त्यामुळे ही जागा महायुतीकडे जाताना दिसते. यानंतर दिंडोरी नाशिक